नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 7 एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गवे हल्ले बनतायत नेहमीचे, पण आयुष्य टार्गेट होतंय सामान्यांचे। एका हल्ल्यातील युवकाचा मृत्यू तर आणखी एक शेतकरी जखमी, वनविभाग काही करणार की नाही असा उठतोय सवाल। आजरा कारखान्याचा नवीन कारभारी दादा की पंत, नेते कार्यकर्ते लागलेत आपापल्या परीनं जबरदस्त मोर्चे बांधणीत। अभ्यासू कोण हे ठरलं की गुंत सुटणार असल्याच्या चर्चा। शहाजीराजांचा इतिहास नव्या पिढीनं अभ्यासावा, विश्वास पाटील यांचं आवाहन। मराठी भाषेत लवचिकता, माधुर्य, सौंदर्य आहे, डॉक्टर संजय कळमकर यांचं भाष्य। जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम रसिकांच्या मनात घर करून गेला। 2005 पूर्वी नियुक्त आणि नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार। कोल्हापुरातील कार्यशाळेत मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग, प्रस्ताव सादरीकरणासाठी मार्गदर्शन। 30 सप्टेंबरपर्यंत शिक्षण उपसंचालकांनी निर्णय घ्यावा असे न्यायालयाचे आदेश। रामनवमीनिमित्त भरलेल्या कुस्ती मैदानात 70हून अधिक निकाली कुस्त्या। सूरज मुंडेनं डबल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदारला चितपट करत केली रंगतदार सुरुवात। तेहुरवाडीच्या शुभम पाटीलचा चांदीची गदा पटकावत मानाचा विजय। आणि धुंडगे गावात महालक्ष्मीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात। 4 दिवस भक्तिभावात रंगलेला उत्सव, ढोल ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक, ग्रामस्थ, महिला वर्ग, भजनी मंडळांचा मोठा सहभाग, महाप्रसादानं सांगता। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।